Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. माजी पालकमंत्र्यांनी 2-3 वेळा हे भकीत केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार आणि आता तुम्ही गेला म्हणजे हे फक्त आणि फक्त राजकारण आणि मतासाठीची तुमची लाचारी यातून दिसून येते. मतासाठीची लाचारी. मला वाटते खासदार बालिशाही अज्ञान असलं की अशी वक्तव्य. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले. ही मदत म्हणजे त्यांचा ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे. त्यांनी जी मदत केलेली आहे ही म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल. खरं पाहता गेल्या 1 वर्षभरामध्ये माजी पालकमंत्र्यांनी 2-3 वेळा हे भकीत केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार आणि ज्यावेळी ते म्हणतात त्यावेळी कोल्हापूरमध्ये जे कधी 50-100 वर्षामध्ये घडलं नाही ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जिथं बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालं, जिथं यासीन भटकळ सारखा अतिरेकी राहिला वास्तव्यास, त्याचं पालनपोषण ज्या ठिकाणी झालं त्याचं समर्थन ते करतायत. म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत, त्या यासीन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय. आणि यांना अतिक्रमण काढलं म्हणून त्रास का झाला? अतिक्रमणच होतं हेही त्यांनी घोषित करावं की त्या अतिक्रमणाच्या बाजूने आहेत का हे त्यांना सांगावं लागेल. 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी जय श्रीरामची घोषणा दिली म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसवर दगडफेक केली आहे विशिष्ट समाजाच्या लोकांनी, त्यावेळी ती लहान मुलं ओक्साबोक्शी रडत होती. त्यावेळी तुम्हाला त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? त्यांच्या अश्रू पुसायला तुम्ही का नाही गेला? आणि आता तुम्ही गेला म्हणजे हे फक्त आणि फक्त राजकारण आणि मतासाठीची तुमची लाचारी यातून दिसून येते. मतासाठीची लाचारी. मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव यांनी काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी? आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे. फार दुर्दैव आहे. मला वाटते खासदार बालिशाही त्यांना माहीत नव्हतं. तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला की मदत त्यांना वाटलं आम्ही विशाळगडवर केलेली आहे, मदत गजापूरवर केलेली आहे, एवढी प्राथमिक माहितीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती. आम्ही मदत कुठं केली? गजापूरमध्ये जे लोकांच्यावर अत्याचार झाला तिथं महाराजांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून मदत केलेली आहे. अज्ञान असलं की अशी वक्तव्य. महायुतीच्याकडून सर्वे झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रात 1 मध्ये सीट मिळत नाही, त्यामुळे या प्रकरणात राजकीय रंग आहेत 100%.